आपल्या आतमध्ये जे आहे तेच आपण बाहेर देऊ शकतो. समजा माझ्याकडे माझ्या हातात चहा आहे. कप आहे, त्या कपामध्ये चहा आहे आणि समजा मला कोणाचा धक्का लागला. काय पडेल कपातनं बाहेर? चहा पडेल. ऑब्व्हियसली कपामध्ये चहा आहे, तर चहा बाहेर पडेल. आणि समजा माझ्या कपामध्ये कॉफी आहे. तर काय होईल? धक्का बसला, कॉफी बाहेर पडेल. म्हणजे कपामध्ये जे आहे तेच बाहेर पडतं. तसंच आपल्याला लक्षात घ्यायचंय, की आपल्या आतमध्ये जे काही इमोशन्स आहेत, आपल्या आतमध्ये जे काय आहे, जर जे आहे तेच बाहेर पडणार. जर तुमच्या आतमध्ये शांती आहे, तर तुम्ही शांतीच वाढवणार. तुमच्या आतमध्ये सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, तर तुम्ही समाधानच देणार. जर तुमच्या आतमध्ये एन्झायटी असेल, तर तुम्ही एन्झायटी देणार. जर तुमच्या आतमध्ये फिअर आहे, टेन्शन आहे, तर तुम्ही टेन्शनच देणार. आतमध्ये जे आहे तेच बाहेर पडणार. कित्येक लोक म्हणतात, की बऱ्याचदा विनाकारण अननेसेसरी चिडचिड होत असते. काही कारण बऱ्याचदा काही ना काही निमित्त लागतो उगाच चिडचिड. चिडचिड होत असते. का होत असते असं? कारण की आत जे आहे तेच बाहेर पडतं. फक्त काय बाहेरची घटना फक्त निमित्त लागते. फक्त एक धक्का बसतो. येस, चहा असेल चहा बाहेर पडेल. म्हणजे राग असेल राग बाहेर पडेल. टेन्शन असेल टेन्शन बाहेर येईल. जे आत आहे तेच बाहेर येणार आहे. विचार करा रे बघा, तुमची जी आता मनाची अवस्था आहे मेजॉरिटी लोकांची, जे शांती आहे, रिलॅक्स वाटतंय, समाधान वाटतंय. या शांत, रिलॅक्स मनस्थितीमध्ये तुम्ही कुणाला दुःखी करू शकता? तुम्ही कोणाला ओरडू शकता का? नाही ओरडू शकत. येस, आतमध्ये जर तुमची शांती असेल तर शांतीच येणार बाहेर. येस, तसंच काही जणांना काय होतं माहिती का, मेडिटेशन करताना, आता मी गायडेड मेडिटेशन आहे म्हणून तुम्हाला इथं झालं सहजतेनं. पण जेव्हा बरेच जण असं शेअर करतात, की एकटं बसल्यावर आम्हाला मेडिटेशनला खूप विचार यायला. येस, आता हा ठीक आहे, की म्हणतात, की सर तुम्ही घेताना होतंय व्यवस्थित, पण जेव्हा आम्ही एकटं बसतो तेव्हा खूप विचार यायला. असं का होतं विचार काय येतात? कारण की जसं मी आत्ता एक्झाम्पल दिलं, आज जे आहे ते बाहेर येणार. ओव्हर थिंकिंग आहे आतमध्ये. ओव्हर थिंकिंग का होते? बऱ्याच जण म्हणतात, की आम्हाला ओव्हर थिंकिंग होते खूप आणि ते ओव्हर थिंकिंगवर काम करायला लागतात. मी म्हणतो ओव्हर थिंकिंगवर बिलकुल काम करू नका. आयुष्यभर जरी काम करत राहिला तरी ते काम करतच राहावं. मूळ मुद्द्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत तुमचा काहीतरी वादविवाद झालेला आहे, काहीतरी एखादा मुद्दा पटलेला नाही आहे आणि त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात समजा राग आहे आणि त्या रागामुळे तुमच्या मनात अननेसेसरी ओव्हर थिंकिंग होती. तुम्ही काय करताय, ते विचारांना कट ऑफ करून पॉझिटिव्ह विचार देण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही आयुष्यभर जरी करत राहिला तरी ते तसंच होत राहणार. कारण की वरच्या लेवलला तुम्ही काय काम करताय. मूळ मुद्दा काय आहे, ते जे रागाचं इमोशन आहे त्याला काढून टाकण्यात गरजेचं आहे. त्याला फेस करून त्याला रिझॉल्व्ह करण्यात गरजेचं आहे. समजा भीती असेल, भीतीला काढून, कारण की हे बघा, तुम्हाला जे ओव्हर थिंकिंग होते ते कोणत्या बेसिसवर होते? एकतर रागाच्या बेसिसवर होईल. भीतीच्या बेसिसवर बऱ्याच जणांना ओव्हर थिंकिंग होते. काही जणांच्या मनात भीती असते. म्हणजे एखादा आजार मला होईल का? हे होईल का? ते होईल का? तर काय नको ती भीती आहे. अरे मला आजार नको, मला टेन्शन नको, मला फ्रस्ट्रेशन नको, मला डिप्रेशन नको, माझ्या आयुष्यात असं होऊ नये, तसं होऊ नये. काय नको ती भीती आहे. काय पाहिजे ते जगणं आहे. येस, इथून पुढं तुम्हाला बघायचं आहे, की तुम्हाला तुमच्या आयुष्यात सांगायचं मला काय पाहिजे ते सांगा. काय नको ते बोलू नका. काय पाहिजे त्याला बोलणं गरजेचं आहे. आता एखाद्या गोष्टीला आता कसं आहे माहिती आहे का, की काही जण मेडिटेशन करताना ते म्हणतात, की आम्ही एकटे जेव्हा मेडिटेशनला बसतो खूप विचार येतात. मूळ कारण काय माहिती आहे का त्यामध्ये त्या पाठीमागचं? त्या पाठीमागचं सगळ्यात मूळ महत्त्वाचं कारण काय आहे माहिती आहे का, की आतमध्ये काहीतरी स्टोअर आहे. जसं मी चहाचं एक्झाम्पल दिलं. आतमध्ये जे स्टोअर आहे ते बाहेर येतात. ते क्लेन्झिंग होत असते. त्यामुळे बऱ्याचदा ओव्हर थिंकिंग व्हायला लागते. आणि आपण इथं ते जे क्लेन्झिंग आहे ते क्लेन्झिंग करतो NLPच्या माध्यमात. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. ज्यांना माहीत नाही मी त्यांना सांगू इच्छितो. तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे काय? न्यूरो म्हणजे आपल्या ब्रेनचे न्यूरॉन्स असतात. लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज असते. लँग्वेज ही 2 प्रकारची असते. एक असते की व्हर्बल लँग्वेज जी आपण बोलतोय. दुसरी आहे नॉन व्हर्बल लँग्वेज, आपली बॉडी लँग्वेज. आणि प्रोग्रामिंग, त्याची प्रोग्रामिंग आपण करत असतो. प्रोग्रामिंग म्हणजे काय? तर आपण असं म्हणू शकतो, एक एक्झाम्पल मी बऱ्याचदा देतो, की एक रूम आहे, की जी बंद आहे वर्ष झालं. तर फरशीवर धूळ असते आणि आपण त्या रूममध्ये गेलो आणि एक वाटी पाणी घेतलं आणि फरशीवर टाकलं. काय होईल? पाणी हळू त्याचा रस्सा तयार करायचा. राईट? सेकंड डे आपण तिथं गेलो आणि परत काय केलं, एक वाटी पाणी घेतलं. ते कोरडं झालेलं असेल जिथं पाणी टाकलं होतं. तिथंच पाणी टाकलं जिथे काल टाकलं होतं. तर काय होईल? पाणी त्याच रस्त्याने पुढे घेऊन जिथं काल रस्ता तयार केला होता. राईट? तो जो वे तयार झालाय तो आहे पाथवे. तसेच आपल्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवेज तयार होतात. लहानपणापासून हे न्यूरल पाथवेज तयार होत आहेत. तुम्ही काही काम करा तरी पण तयार होतात. तुम्ही काही काम न करा तरी पण न्यूरल पाथवेज तयार होतच असतात. म्हणजे काय? आता जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघता, एखाद्या व्यक्तीला बघितलं की किंवा प्रचंड राग येतो. येस, किंवा काहींना टेन्शन येतं, दुःख होतं त्या व्यक्तीला बघितलं की स्ट्रेस येतो. म्हणजे काय? त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह न्यूरल पाथवे क्रिएट झाले. राईट? त्या व्यक्तीला बघितलं की ट्रिगर होतं किंवा त्या व्यक्तीला आत्ता आठवलं तरी ट्रिगर होतं. राईट? तसंच त्याच्या विरुद्ध पण आहे. काही व्यक्तींना बघितलं की काय होतं माहिती का? तुम्हाला खूप छान वाटतं.
प्रसन्न वाटतं, त्याच्याशी बोलत राहावंसं वाटतं. म्हणजे काय, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे तयार झाले. येस, तुमच्या ब्रेननं तो पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे तयार केलेला आहे. तर त्या व्यक्तीला बघितलं, आठवलं, ते तुम्हाला प्रसन्न वाटतं, छान वाटतं. म्हणजे काय, आपण हे जे न्यूरल पाथवेज आहेत, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या माध्यमातून, इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून हे निगेटिव्ह न्यूरल पाथवेज आपण डिफ्यूज करू शकतो. येस, निगेटिव्हला न्यूट्रलाइज करू शकतो आणि नवीन चांगले पॉझिटिव्ह न्यूरल पाथवेज आपण तयार करू शकतो. निगेटिव्ह न्यूट्रलाइज म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो ना, फॉरगिव्ह पेरेंट्स आहे, लेट गो करायचं आहे. तुम्ही रिअल फॉरगिव्ह, रिअल लेट गो कधी होतं माहिती का? की एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल खूप दुःख आहे, पण त्या व्यक्तीनं तुम्हाला दुःख दिलं आणि तुम्ही म्हणताय ठीक आहे, मी त्याला माफ केलं. तुम्ही बुद्धीनं बोलताय, आतून फिलिंग काय आहे? म्हणजे काय, फिलिंग माफ, रिअल माफ किंवा रिअल त्या गोष्टीला तुम्ही सोडून दिलंय, हे कधी होऊ शकतं माहिती का? तुम्हाला आता ती घटना आठवलं की दुःख होतंय, त्रास होतोय. मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या काही टूल्स टेक्निक घेतो, त्याचे काही प्रोसेस होत असतात. त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला अशा काही टूल्स टेक्निक शिकवल्या जातात. तुम्हाला पहिला ती घटना आठवायला लावली जाते. तुम्ही ती घटना आठवता, तुम्हाला दुःख होतं, त्रास होतो. देव ठेवायचं राहतं, कोणती भावना येते, दुःख आहे, त्रास आहे, राग आहे, त्याची तीव्रता लिहायला लावतात. हां, आणि त्याच्यानंतर ना मी तुमच्याकडे काही टूल्स टेक्निक अप्लाय करून घेतो आणि परत एकदा तीच घटना आठवायला लावतो. तर तुम्ही परत एकदा तीच घटना आठवता, पण ती फिलिंग नसते. येस, असं होतं. असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. बऱ्याच जणांचे असे फीडबॅक्स आहेत, येस, तुम्ही पाहू शकाल. आणि आज आपण त्याचे काही फीडबॅक्स पण पाहूया आणि लास्टला आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगची एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज पण आपण करणार आहोत, की जितर ज्यांना एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, त्या सिच्युएशनमध्ये मग तुम्ही कॉन्फिडेंटली कसं राहू शकता, त्याची एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज पण आपण पाहणार आहोत. येस, लास्टला आपण ते पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी हे कोर्स केलं त्यांचे काही फीडबॅक्स, त्यांचे काही बरोबर आपण आता पाहूया आणि त्यानंतर आपण काय काही घटना असतात की एकदा घडून जातात लाईफमध्ये, पण त्या घटना आठवण करून करून आपल्याला बॉडीला प्रत्येक वेळी आपण स्वतःला त्रास देतोय, स्वतःला त्रास करून घेतोय. कारण त्या काही घटना आपल्याला डिलीट नाही होऊ शकत. असं आपण मान्यता करून धरून बसलेलं असतं की नाही डिलीट नाही होणार, डिलीट नाही होणार. पण NLP कोर्स केल्यानंतरनी डेफिनेटली मी 100% सांगू शकते की माझ्यामध्ये कमीत कमी 70 ते 80% फरक पडलेला आहे की जे काही घटना घडलेल्या होत्या, त्या घटना पूर्णपणे माझ्या 70 ते 80% माझ्यातनं त्या घटना डिलीट झालेल्या आहेत. आणि त्या घटना आहेत, आठवतात. पण त्याची जी तीव्रता होती, जे काही म्हणजे घटना घडत होत्या आणि त्या त्या घटना घडून घडून त्रास देत होते मी स्वतःला, ते पूर्णपणे कमी झालेलं आहे. मला हां, ठीक आहे, घटना घडली, संपला विषय. आपल्या आपल्या लाईफमध्ये आपलं रुटीन कामं चालू दे. असं हे म्हणजे डेली लाईफमध्ये मला असं घडतंय. आणि त्याच्यानुसार माझं हेल्थ आणि मी स्वतःचं मेंटली हेल्थ म्हणा, शारीरिक हेल्थ म्हणा, माझं जॉब, फॅमिली ह्याच्यामध्ये आहे ना, मी खूप हॅपी आहे, की या सगळ्या घटनांमधनं बाहेर आल्यानंतर मी इतकी हॅपी झाले ना, की प्रत्येक क्षणामध्ये मी हॅपी राहू शकते, असं मला कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि त्यासाठी आहे ना, सुयश सरांचे खूप खूप म्हणजे खूप धन्यवाद आहे. ओके, ठीक आहे. आपण NLPच्या प्रॅक्टिकल एक्सरसाइजकडे जाऊया. आता जे मी तुम्हाला टेक्निक शिकवणार आहे, तर खूप पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा भीती वाटते, टेन्शन येतं, डोळे उघडे ठेवून पण तुम्ही कसं रिलॅक्स होऊ शकता. ते म्हणजे स्ट्रेस, एन्झायटीच्या सिच्युएशनमध्ये पण कॉन्फिडंट कसं फील करू शकता. तर त्यासाठी LLB जे मी आता न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग सायन्सवर आपण चर्चा केली आता, त्याची एक प्रिसपोजिशन तुम्हाला मी इथे सांगत आहे. ओके. चॅट बॉक्समध्ये महेश जाधव ग्रुपचं ऑनलाईन कोर्स आहे का? हो, ऑनलाईनच आहे महेशचा. ठीक आहे. तर प्रिसपोजिशन काय आहे? प्रिसपोजिशन म्हणजे पूर्वधार. म्हणजे एक दिलीप आपण म्हणू शकतो. तर इथं काय म्हटलं, माइंड अँड बॉडी आर पार्ट ऑफ सेम सिस्टम अँड अफेक्ट इच अदर. याचा अर्थ काय, की आपलं मन आणि शरीर हे एकाच सिस्टमचा पार्ट आहे. दोघांचा एकमेकांवर परिणाम होतो. म्हणजे पहिला आपण बघतो माइंडमध्ये जे काय चाललंय त्याचा आपल्या बॉडीवर परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो आणि आपल्या शरीरामध्ये जे काय चाललंय त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. कसं? आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. पहिलं आपण शरीराचं बघूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. आता बघा, तुम्ही आठवून बघा, तुम्ही जेव्हा रेग्युलर एक्सरसाइज करता, प्रॉपर डाएट घेता, रेग्युलर एक्सरसाइज करता, प्रॉपर डाएट घेता, तर काय होतं, तुम्हाला फिजिकली फ्रेश एनर्जेटिक फील व्हायला राईट. जसं फिजिकली फ्रेश एनर्जेटिक वाटायला लागतं, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर पण होतो. मनात पण तुम्हाला फ्रेश उत्साही वाटायला लागतं राईट. म्हणजे काय, शरीरामध्ये जे काय झालं त्याचा मनावर इम्पॅक्ट व्हायला आणि त्याच्या विरुद्ध पण होतं. हे मी आठवून बघा, जेव्हा तुम्हाला सर्दी झालं होतं, सर्दी, ताप, खोकला किंवा असा कुठला आजार झाला होता, तो क्षण आठवून बघा. काय होतं, जेव्हा सर्दी ताप कुठं आहे तुम्हाला, ते तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या शरीरात आहे. पण त्यावेळेस तुम्हाला मनामध्ये काय फील होत होतं, येस, डन फील वाटत होतं, लो फील होत होतं. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम शरीरामध्ये होता. सर्दी, ताप, खोकला.
तर त्याचा परिणाम कुठं झाला? मनावर झाला. म्हणजे शरीरामध्ये जे काय चालतंय पॉझिटिव्ह चालत असेल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार मनावर, निगेटिव्ह चालतंय तर निगेटिव्ह इम्पॅक्ट. राईट. आता हे नुसतं शरीराच्या बाबतीत आहे तसं मनाच्या बाबतीत पण आहे. म्हणजे मनामध्ये जे काही चाललंय त्याचा इम्पॅक्ट शरीरावर होणार. डॉक्टर्स बोलतो बऱ्याच वेळा तुमचं बीपी शुगर नॉर्मल आहे. तुम्ही टेन्शन घेताय म्हणून तुमचं बीपी वाढतंय. टेन्शन घेताय म्हणून तुमचं शुगर वाढतीये. टेन्शन कुठं आहे? टेन्शन शरीरात नाही आहे, टेन्शन मनामध्ये आहे. मनात टेन्शनचे विचार चालू आहेत आणि हळूहळू त्याचा फिजिकल बॉडीवर इम्पॅक्ट होतोय. काही जणांचा तर इतका इम्पॅक्ट होतो की त्यांचे पल्पिटेशन, त्याचे हार्टबीट वाढायला लागतात, असा कोडा पडायला लागतो. हे जे सिम्पटम्स आहेत हे काही भीतीचे सिम्पटम्स आहेत, एन्झायटीचे सिम्पटम्स आहेत. हे काय होते मेंटल स्टेटला ते हँडल नाही करू शकले त्या लेवलपर्यंत. त्यामुळे त्याचा फिजिकल बॉडीवर इम्पॅक्ट पडतो. राईट. तर म्हणजे काय मनामध्ये जे काही निगेटिव्ह चालत असेल तर काय होणार? जेव्हा स्ट्रेस एन्झायटीमध्ये असाल तुम्ही काय होईल ब्रेनमध्ये तुमचे काय केमिकल त्यामुळे स्ट्रेस हार्मोन तयार होईल. ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल. ॲड्रेनालिन केमिकल तयार झालं की जास्त चिडचिड व्हायला लागतो, राग यायला. कॉर्टिसॉल तयार झालं तर काय होईल? कॉर्टिसॉल तयार झालं की भीती वाटते, एन्झायटी यायला लागते. तर आता म्हणजे मनामध्ये जे काही चाललंय त्याचा शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट येते. मनामध्ये जर निगेटिव्ह असेल जसं हे निगेटिव्ह आहे तसंच मनामध्ये जर पॉझिटिव्ह असेल ऑब्व्हियसली शरीरावर पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही. म्हणजे कसं मनामध्ये जर तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील म्हणजे काय तुम्ही खूप खुश असाल, आनंदी असाल, एन्जॉय करत असाल, काय होईल तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन हार्मोन तयार होतं. डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे जे पॉझिटिव्ह हार्मोन आहेत ते तयार होतात तुमच्या बॉडीवर पॉझिटिव्हच इम्पॅक्ट होणार आहे त्याचा. येस. तर आता हे बघितलं आपण शरीराचा मनावर इम्पॅक्ट, मनाचा शरीरावर इम्पॅक्ट, दोघांचा एकमेकांवर इम्पॅक्ट होत असतो. आता बरेच जण काय करतात की पॉझिटिव्ह अफर्मेशनसाठी काय म्हणतात की समजा तुम्ही ज्या घरामध्ये बसलेला आहात आणि तिथं काहीतरी फरशीवर कचरा पडलाय सगळ्या म्हणजे एक गेलेला उंदीर पडलाय, भाज्या निवडलेला कचरा पडलाय, कांद्याचे तुकडे, बरंच काय काय असा कचरा. तुम्हाला फ्रेश वाटेल का? फ्रेश नाही वाटला. मग तुम्ही काय करता मार्केटमध्ये जाता, लक्झरियस सोफा सेट घेता, फर्निचर घेता आणि आणता ठेवता आणि त्या लक्झरियस सोफ्यावर तुम्ही बसता आणि कचरा तसाच पडू नये. फ्रेश वाटेल का तुम्हाला? नाही वाटत. तुम्ही म्हणाल मी फरशीवर बसायला तयार आहे पण मला एक कचरा साफ पाहिजे. तसंच आहे लक्झरियस सोफा सेट म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन. चांगलीच गोष्ट आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन चांगलीच गोष्ट आहे. पण हिला कचरा साफ करणं गरजेचं आहे. म्हणजे मेलेलं उंदीर आहे. मेलेलं उंदीर म्हणजे काय? की मनात जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, एखाद्या व्यक्तीला एखादी काही निगेटिव्ह घटना घडून गेल्यात, ते आज पण आठवलं की डिस्टर्ब करतायत. कसं आहे बघा आपल्याकडे एनर्जी लिमिटेड आहे. एनर्जी लिमिटेड आहे. आपण एनर्जी क्रिएट पण करू शकत नाही, पण डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. राईट. आता तुम्हाला बघायचं तुमची जी काही एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह विचार करण्यात किती टक्के एनर्जी लागते आणि निगेटिव्हकडे किती टक्के एनर्जी जाते. कारण की ते निगेटिव्हकडे जी एनर्जी जाते ती जातेच आहे. कित्येक लोक येतात माझ्याकडे मी विचारतो त्यांना प्रश्न, पण तुमची किती टक्के एनर्जी तुम्ही दिवसभरात पॉझिटिव्ह असता, किती टक्के निगेटिव्ह असता? अंदाजे 30% पॉझिटिव्ह, 70% निगेटिव्ह. जे 70% एनर्जी आहे ना ती स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी त्या निगेटिव्ह गोष्टींना विचार करण्यात जाते एनर्जी. म्हणजे काय 70% एनर्जी वेस्ट होते. तुम्ही जे आयुष्यात क्रिएट करताय त्या 30% एनर्जीनच क्रिएट करताय मग धडपड करत 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 करत. मग आपण काय करतो जे निगेटिव्ह ठिकाणी एनर्जी जाते तर त्या निगेटिव्ह गोष्टीला न्यूट्रलाइज करतो. मग ती एनर्जी सेव्ह होते. मग ती एनर्जी तुम्ही पॉझिटिव्ह क्रिएशनसाठी वापरू शकता. येस, नक्की वापरू शकता. हे बघा निगेटिव्ह विचार येत असताना तुम्ही त्याला दुर्लक्ष करून पॉझिटिव्हकडे येणं याचा अर्थ काय होतो माहिती का? आपल्याकडे म्हटलं जातं निगेटिव्हकडे दुर्लक्ष करा, पॉझिटिव्हकडे लक्ष घ्या. येस ॲग्री, मी पण ॲग्री आहे. पण छोट्या गोष्टी असेल तर आपण सहजतेने दुर्लक्ष करू शकतो. पण मोठ्या गोष्टी असतील त्या सहजतेने दुर्लक्ष होत नाही. आपण त्याला जेव्हा दाबायला जातो दुर्लक्ष दाबायला जातो ते स्प्रे सारखं आड नव्हतं बाहेर. येस. म्हणजे काय होतं माहिती का? बाहेर येणं म्हणजे काय समजा तुमच्या घरात एक मेलेलं उंदीर पडलेलं आहे. तुम्ही ते म्हणताय मला खूप घाण वाटतं म्हणून तुम्ही काय करताय एक नॅपकिन घेताय आणि त्याच्यावर टाकताय. टाकलं की जरा बरं वाटतंय आणि मी तिकडे पोहोचतो. पण नंतर वास येण्याचं परत एक नॅपकिन टाकताय तिकडे बघताय. पण तुम्ही तिकडे बघताय इकडे बघितल्यावर छान वाटतंय पण उंदीर तिकडे पडूनच आहे ना घाण. हा वास येणारच आहे शेवटी तुमच्या घरात पडलेला आहे. पण त्याला काढणं गरजेचं आहे, त्याला साफ करणं गरजेचं आहे. म्हणजे काय तो कचरा साफ करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन नक्की घ्या चांगलीच गोष्ट आहे पण त्याला कचरा साफ करणं गरजेचं आहे. येस. आपण आता प्रॅक्टिकल NLPच्या टेक्निककडे आपल्याला येतो. तर हे बघत होतो आपण माइंड अँड बॉडी पार्ट ऑफ सेन्सेस की मनाचा शरीरावर परिणाम होतो, शरीराचा मनावर परिणाम. आता आपल्याला काय बघायचं आहे की हे बघा माइंड आणि बॉडी ह्याचा जसं एक इम्पॅक्ट होत असतो तर ह्या टेक्निकचा आपल्याला वापर करायचा आहे. स्ट्रेसफुल असताना तुम्ही कसं रिलॅक्स होऊ शकता. तर इथे बघतोय आपण माइंड अँड बॉडी. तर जेव्हा तुमचं माइंड स्ट्रेसफुल असेल तर त्यावेळेस तुमचं बॉडी पोश्चर कसं असतं आणि तुमचं माइंड जेव्हा रिलॅक्स असेल इथे लक्ष द्या नीट.
मी स्क्रीनवर दाखवतोय. तुमचं माइंड जेव्हा स्ट्रेसमध्ये असेल तर तुमचं बॉडी पोश्चर वेगळ्या पद्धतीने असतं आणि जेव्हा रिलॅक्स असेल त्यावेळेस तुमचं बॉडी पोश्चर वेगळं असतं. तर बघा, ब्रिदिंग पॅटर्न पहिला बघतो. जेव्हा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल, एन्झायटीमध्ये असाल, तर तुमचं ब्रिदिंग पॅटर्न हे शॅलो ब्रिदिंग असते. म्हणजे शॅलो म्हणजे छोटे छोटे श्वास असतात. आणि जेव्हा तुमचं माइंड खूप रिलॅक्स असतं त्यावेळेस तुमची नॉर्मल ब्रिदिंग चालू असते किंवा डीप ब्रिदिंग असतं. येस. आणि पुढे बघतोय तुमचे शोल्डर. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, टेन्शनमध्ये असता, खांदे जे असतात ते थोडेसे झुकलेले असतात. आणि जेव्हा रिलॅक्स असता, कॉन्फिडंट असता, स्ट्रेट असतात एकदम. त्यानंतर स्पाईन सगळ्यात महत्त्वाचं. तुमचा पाठीचा जो कडा, पाठीचा जो कणा, येस, त्या पाठीच्या कण्यावर आपण बघा शाळेमध्ये असताना एक कविराम होती, ते खूप महत्त्वाचं आहे. तर स्पाईन जे आहे, पाठीचा कणा जो आहे, जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता पाठीच्या कणात स्लाइटली थोडंसं बेंड झालेलं असतं. जेव्हा रिलॅक्स असता, कॉन्फिडंट असता, हॅपी असता, स्ट्रेट असतं. त्यानंतर आहे फेशियल एक्सप्रेशन. फेशियल एक्सप्रेशन हे सहज होऊ शकतात. स्ट्रेसफुल असतात तेव्हा चेहऱ्यावर फेशियल एक्सप्रेशन स्ट्रेस्ड असतात, सिरियस असतात. चेहऱ्यावर 12 वाजले समोरच्याला पण कळतं. आणि जेव्हा माइंड रिलॅक्स असतं त्यावेळेस चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन एकदम रिलॅक्स असतात, पीसफुल आहे, हॅपी आहे. आता ह्याचं करायचं काय? हे मी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या. अशा अजून 400 गोष्टी असतात. पण आपल्याला सगळीकडे जायचं नाही. ह्या बेसिक एक 3-4 गोष्टींवर तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे आणि त्याला अप्लाय करायचं. काय अप्लाय करायचं? हे बघा, जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, जेव्हा तुम्हाला टेन्शन येतं आणि टेन्शनमध्ये काय होणार, बॉडी पोश्चर हे सगळं असं होणार. राईट? तुम्ही इन्स्टंटली त्या क्षणाला तुमच्या मनामध्ये बदल करू शकत नाही. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये, तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल करायचा आहे. म्हणजे तुमचं माइंड जेव्हा रिलॅक्स असतं त्यावेळेसचं तुमचं हे जे बॉडी पोश्चर आहे हे बॉडी पोश्चर तुम्हाला आणायचं आहे. हे बॉडी पोश्चर आणायचं म्हणजे काय करायचं आहे, की जेव्हा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल तुम्हाला काय करायचं, पाठीच्या कणात ताट ठेवायचं आहे, खांदे ताट ठेवायचे, मान सरळ ठेवायचं आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळू सोडायचा. असे एक 3-4 दीर्घ श्वास घ्या. काय होतंय, तुमचं माइंड जे आहे, जे स्ट्रेसमध्ये होतं, तर स्ट्रेसफुल माइंडचे बॉडी पोश्चर वेगळं आहे, रिलॅक्स माइंडची बॉडी पोश्चर वेगळं आहे. या रिलॅक्स माइंडची बॉडी पोश्चर जर तुम्ही केला तर तुमचं माइंड रिलॅक्स व्हायला. येस, हे प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा, नक्की ते होतं. तर आता ह्या काही गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहेत. मी गेल्या काही दिवसांपासून सुयश सरांचं पर्सनल कोचिंग घेत आहे. मला जवळपास 17-18 वर्षांपासून एका घटनेचा फार त्रास होतोय आणि ते दुःख माझ्या मनातून काही जात नव्हतं किंवा त्याची जी भीती किंवा अँझायटी होती ती. त्यासाठी मी त्यांचा क्लास घेतला होता. त्यामध्ये मला आता मोठ्या प्रमाणात फरक जाणवतोय आणि तसेच अजून दुसऱ्या पण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मी घाबरून जायचे किंवा मला त्याबद्दल म्हणजे अँझायटी वाटायची. तर त्यातूनही मला आता क्लास घेतल्यापासून खूप फरक जाणवतोय. तर ओव्हरऑल मला या क्लासचा भरपूर फायदा झाला. तर आपण बघितलं की हे असे काही फीडबॅक्स आहेत ते आपण पाहिलेत. त्यानंतर ना परत आपण आपल्या प्रेझेंटेशनकडे येतोय. येस, तर त्यामध्ये आपण NLPची एक टेक्निक आपण पाहणार आहोत. तर ते टेक्निक पाहण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं आपण जे काही कोर्स वगैरे घेत असतो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचं, तर याच्यामध्ये आपण काय काम करतो, तर मानसिक ताणतणाव आहे, फोबिया आहे, अनावश्यक भीती आहे, मृत्यूची भीती असेल, एखाद्या आजार उलटा याची भीती असेल, एखाद्या व्यक्तीची भीती असेल तर ती कमी करता येऊ शकते. भूतकाळातील दुःखद आठवणीचा प्रभाव कमी करणे, आत्मविश्वास वाढवणे, अनावश्यक सवयी हाताळणे, राग कमी करणे, अशा बऱ्याच गोष्टींवर आपण काम. आता हे काम कसं केलं जातं तर त्यावर आपण येऊया. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही. बघा, भूतकाळात जे घडलंय ते घडलंय, त्याला बदलू शकत. पण तुमच्या अंतर्मनाची प्रोग्रामिंग बदलून वर्तमान आणि भविष्य दोन्ही बदलू शकतो. येस. तर कसं, तर त्यामध्ये आपण बघतो की पहिलं आपण जे काम करतो पर्सनल कोचिंग घेतो. पर्सनल कोचिंग कसं होतं, लाईव्ह ऑनलाईन 1-to-1 सेशन होतात Zoomवर. आता कसं आपण ग्रुपमध्ये आहोत, काही जण त्यांचे प्रॉब्लेम सगळ्यांसमोर शेअर नाही करू शकत, तर पर्सनल कोचिंग आहे त्यांच्यासाठी. 1-to-1 हे पर्सनल कोचिंग होतं Zoomवर. 2 तासात मी आणि तुम्ही फक्त आपण दोघीच असतो. त्यामध्ये तुम्ही येता, तुमचे प्रॉब्लेम शेअर करता, त्याला पिनपॉईंट सोल्युशन मिळतं, त्याच्यावर तुम्ही काम करता. 2 आठवड्याचा हा प्रोग्राम आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल 4 सेशन होत असतात. दर आठवड्याला 2 सेशन. पहिल्या आठवड्यात येता, पहिलं सेशन होतं, तुमचे प्रॉब्लेम सांगता, त्याला सोल्युशन मिळतं, त्याच्यावर तुम्ही काम करता. आठवड्याभर तुमची जे काही स्ट्रेस, एन्झायटी ती कमी व्हायला लागते आणि पुढच्या आठवड्यात परत 2 सेशन होतात. बऱ्यापैकी तुमचे 2 आठवड्यात बरेच स्ट्रेस, एन्झायटी कमी व्हायला आपल्याला मदत होते आणि रिलॅक्स राहायला, फोकस राहायला मदत होते. आणि दर आठवड्यावर 2 सेशन अशा पद्धतीने होतात. याची 11,999 रुपयाची फीज आहे पर्सनल कोचिंगची.